लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना टार्गेट केलं। एस जयशंकर यांनी गुप्त माहिती पाकिस्तानला कळवण्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। पाकिस्तानला कसं कळालं की आपण किती विमानं गमावली? ही केवळ चूक नव्हती तर तो एक गुन्हा होता। देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार असल्याचं सुद्धा राहुल गांधींनी म्हटलंय। राहुल गांधींच्या या आरोपांवरती परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं। ऑपरेशन सिंदूर सुरू होण्याच्या आधी पाकिस्तानला कळवलेलं नव्हतं। ऑपरेशन सुरू झाल्यावर म्हणजेच 7 जूनच्या पहाटे पाकिस्तानच्या 8 ठिकाणी हवाई हल्ला केल्यावर पाकिस्तानला इशारा देण्यात आलेला होता, असा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे। तर परराष्ट्र खात्याने नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा बघूयात। राहुल गांधींनी जे आरोप केले त्यावरती परराष्ट्र मंत्रालयाचे हे स्पष्टीकरण आपण बघतोय। आम्ही सुरुवातीला पाकला इशारा दिला होता असं एस जयशंकर म्हणाले होते। म्हणजेच ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाकला सांगण्यात आलेलं होतं। याचा अर्थ असा की ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यावरती पाकला इशारा दिला होता। मात्र काही जणांकडून जाणून बुजून याचा अर्थ ऑपरेशन सिंदूरच्या आधी असा लावला जातोय। सत्याचा उघडपणे विपर्यास करण्यात येतोय आणि हेच आम्ही स्पष्ट करत आहोत। तर परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।